नमस्कार मित्रांनो, तर आजचा हा व्हिडिओ आपल्या भारतातील एका अग्रगण्य उद्योगपती बद्दल आहे। हो मित्रांनो, ते आणखी कोणी नाही, ते आहे गौतम शांतीलाल अडानी। तर गौतम अडानी हे अदानी ग्रुपचे संस्थापक व अध्यक्ष आहेत। त्यांचा व्यवसाय ऊर्जा, पोर्ट्स, लॉजिस्टिक्स, गॅस वितरण, डेटा सेंटर, विमानतळ, कृषी व्यवसाय इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे। आता आपण जाणूया त्यांच्या प्रवासाची सुरुवात। त्यांचा जन्म 24 जून 1962 साली रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झाला। त्यांनी वाणिज्य शाखेत शिक्षण सुरू केले, पण दुसऱ्या वर्षातच सोडले। त्यांनी अजून मुंबईत डायमंड सॉर्टर कारकीर्द सुरू केली। त्यानंतर स्वतःचा डायमंड ब्रोकरेजचा व्यवसाय सुद्धा सुरू केला। 1988 साली त्यांनी अडानी एंटरप्राइजेस ही कंपनी सुरू केली। याच कंपनीने पुढे अदानी समूहाचा पाया घातला। अडानी ग्रुपचे प्रमुख व्यवसाय क्षेत्र अदानी पोर्ट्स, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी विल्मर, अदानी एअरपोर्ट्स, अडानी सिमेंट अँड लास्ट बट नॉट द लीस्ट एनडीटीव्ही, मीडिया आणि डिजिटल न्यूज क्षेत्रात प्रवेश। एका महत्वाची गोष्ट, त्यांनी फेस केलेले विवाद आणि आव्हाने। हिंडनबर्ग रिपोर्ट, अमेरिकी रिसर्च फर्मने अदानी समूहावर आर्थिक फसवणुकीचे आरोप केले होते। यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती। अदानी समूहाने हे आरोप फेटाळले, कर्ज कमी करण्याचे पाऊल उचलले आणि प्रगतीचा वेग राखला। गौतम अडानी यांच्याकडून शिकण्यासारखे धडे, जोखीम घेण्याची तयारी, कोळसा, ऊर्जा, पोर्ट्स यासारख्या मोठ्या भांडवलीत प्रवेश करून मोठा विस्तार केला। नवीन क्षेत्रांचा शोध, पारंपरिक उद्योगाबरोबरच नवे क्षेत्र जसे की डेटा सेंटर, ग्रीन एनर्जी, विमानतळ पकडले। तर यातून निष्कर्ष काय आहे? गौतम अडानी यांची यशोगाथा ही धाडस आणि व्यवसायातील जोखीम व्यवस्थापन याचे उत्तम उदाहरण आहे। त्यांच्याकडून आपण नेतृत्व गुण, चिकाटी आणि बदल स्वीकारण्याची मानसिकता शिकू शकतो। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला नक्की सांगा इन कमेंट बॉक्स।